सगळ्यांना नमस्कार. आदरणीय आचार्य डॉक्टर ज्योत्स्नाताई पाटणकर यांचे स्वागत करते आणि पुढील सूत्र ताईंच्या हाते. नमस्कार ताई. नमस्कार. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. कृपाकटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तयाते. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. काल आपण तिसऱ्या समासातली 30वी ओवी तिथपर्यंत पाहिलं होतं. ती होती ती का त्या कोवाडियांच्या कडिया गुंतगुंतोनी उगवाव्या तैसी जाण हे माया गुंतोनी उगवावी. विषय आहे ब्रह्मनिरूपण. आणखीन ब्रह्माचा प्रत्यक्ष म्हणजे ब्रह्माचा अनुभव म्हणजे ते मी आहे, ब्रह्म मीच ब्रह्म आहे असा प्रत्यक्ष अनुभव येण्यासाठी मायेचा निराश करायला लागतो. नष्ट नाही, निराश. निराश म्हणजे तिचं स्वरूप जाणून घेऊन तिच्या मोहातून तिच्या बंधनातून बाहेर पडायला लागतो. आणि त्यासाठी समर्थ आपल्याला मायेचा किती विस्तार आहे हे सगळं समजावून सांगतायत. इथे आपल्याला माया तिच्यातनं बाहेर कसं पडायचं विस्तार सांगून झाला. आता बाहेर कसं पडायचं विस्तार खरं सांगायचं तर अजून संपला नाहीये, कारण माया आणि ब्रह्म हे वेगळे वेगळे करताच येत नाही. वृक्ष आणि छाया तया परी असे ह्या दोघांचं वर्णन एकनाथ महाराजांनी केलेलं आहे. मग इथे आता 31व्या ओवीत सांगतायत की माया झाडीता कैसी झाडावी तोडून कैसी टाकावी येथे विचारे पाहावी नाथिलीची हे. माया झटकून टाकता येते का असं म्हणतात की लोकर जी असते तर ती वाऱ्याने म्हणजे झटकून काढल्याने शुद्ध होते, स्वच्छ होते, धूळ सगळी निघून जाते त्याची. मग तशी माया झटकता येते का? लोकर हे माईक आहे बरोबर आहे, पण माया अशी झटकता येत नाही धुळीसारखी. वृक्ष आपण जास्त फार झाला तर कापतो त्याच्या फांद्या. आमच्या अंगणात एक बकुळीचा वृक्ष आहे, आणखीन त्याच्या फांद्या गच्चीत आणखीन खिडकीच्या जवळ अगदी पोचल्या होत्या, छाटायला लागल्या, तोडायला लागल्या त्या. तसा माया तोडता येते का? कुऱ्हाड आणायची आणि कापायची. नैनन छिंदंती शस्त्राणी हे ब्रह्माच्या बाबतीत म्हणतात, मग मायाच्या बाबतीत काय? त्याच्याबद्दल समर्थ सांगतात की ह्या कुठल्याही उपायाचा तिथे उपयोग नाहीये. येथे विचारे पाहावी, तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी असं दासबोधात सांगतात. ते विचार पाहिजे. ऐसी हे विचाराची कामे उगेच भ्रमो नाहीये भ्रमे दासबोधात सांगतात. वस्तुसिद्धीर विचारेण न कश्चित कर्म कोटी भी शंकराचार्य सांगतात विवेक चूडामणीत. परमार्थात विचाराशिवाय पर्याय नाही. आपल्याला पटत नाही की विचार हे साधन असूच कसं शकेल. काहीतरी करायला पाहिजे, पूजा अर्चा, तीर्थयात्रा, तपश्चर्या, पण विचाराची ही तपश्चर्याच आहे. विचार ही साधनाच आहे. परब्रह्माच्या बाबतीत विचार हीच साधन आहे. सगुण मूर्तीच्या बाबतीत अर्चन वगैरे सगळं बरोबर आहे,
पण परब्रह्मापर्यंत पोचायचं तर विचार हीच केवळ साधना आहे. आणि तो विचार आपल्याला सद्गुरू जी दिशा दाखवतात त्या दिशेने करायला लागतो. वास्तविक पाहता विचाराने सुद्धा ते सापडत नाही. कारण काय आहे? नाथिलीच आहे, ती नाहीच आहे मुळात. मग नसलेली गोष्ट सापडणार कशी? प्रश्न आहे की नाही? आकाश रूपी वेल आहे काहीतरी, आणखीन त्याला फुल लागलंय, असं शक्य आहे का काहीतरी? अशक्यातली गोष्ट आहे. म्हणून जी माया अजिबात नाहीये ती मला दिसतीये. म्हणून तिथे विचाराचं काम आहे की विचाराने मग ती नाही कशी हे मला स्वतःला पटवून देता येतं. हे बाकी कोणाला पटवायचं नसतं, हे मला स्वतःलाच पटवून घ्यायचं आहे. ज्ञानदेव म्हणतात की बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. म्हणजे काय आहे की बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, बुद्धीचा निश्चय होणं हे आत्मज्ञान. तिथे आत्मज्ञान आहे. बुद्धीचा जोपर्यंत निश्चय होत नाही, हा निश्चय कशाने होतो? विचाराने होतो. बुद्धीचा निश्चय कोणी काही दाखवून होत नसतो, तिथे विचार करायला लागतो. साधक बाधक सगळ्या बाजूनी विचार करायला लागतो. आणि हा असा विचार केला तर ते ज्ञान उदयाला येतं, जिथे माया नाहीये, केवळ ब्रह्म आहे आणि मी ब्रह्म आहे, हे ज्ञान परिपक्व होतं. वस्तुसिद्धीर विचारेनं म्हटलंय, किंवा माऊलींनी जे म्हटलं की बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण मी ब्रह्म आहे, हा विचार दृढ करायचा आहे आपल्याला. तर त्याच्यासाठी मग बाकीचं जे काय मी आहे असं मला वाटतंय ते बाजूला करायला लागतं. आणि ते सगळं मायेक आहे, म्हणून माया बाजूला करायला लागते. त्यावेळे खरी जी मी आहे तर ती मी आपोआप कळते. पाण्यावरती शेवाळ येतं, अगदी छान लॉन आहे असं वाटतं, हिरवगार शेवाळ असतं. बाजूला केलं की खाली पाणी दिसतं की नाही? पाणी आणायला लागतं का कुठलं? पाणी तिथे आहेच, फक्त शेवाळ बाजूला करायचंय. तसं ही माया जेव्हा दूर होते, म्हणजे आपलं त्या माईक पदार्थात गुंतणं जेव्हा दूर होतं, त्यातलं सत्यत्व जेव्हा जातं, त्यातला रस आपला जातो, त्यावेळे खाली आहेच तिथे प्रत्यक्ष आहे. म्हणून त्याला नित्य सिद्धाची प्राप्ती असं म्हणतात. ब्रह्मज्ञानाला नित्य सिद्धाची प्राप्ती म्हणतात. याला काय आहे? म्हणजे जे आहेच, पण ते नाही असं वाटलं होतं म्हणून आता मिळालं असं वाटायला लागलं. माझा चष्मा नेहमी हरवतो, कुठेतरी असतो आसपास, माहिती असतं मला कुठेतरी आसपासच आहे. मी सांगते ना तिला की अगं माझा चष्मा हरवला. आजी तुझ्या समोर आहे अगं. ती अगदी मोठेपणाच्या आव आणून सांगते मला. आणि मग माझ्या लक्षात येतं, अरे हो की मला सापडला हा चष्मा. मी म्हणते मुळात हरवला होता का तो? माझा माझ्याजवळच होता ना. पण तरी मला तो कळत नव्हता, म्हणून मला तो हरवल्यासारखा वाटला. आणि मग जेव्हा तो मला कळला तर त्यावेळेस माझा भ्रमनिराश झाला. तो हरवलाय ही माझी भावना गेली. तसं ब्रह्माच्या बाबतीत आहे की ब्रह्म आहेच, पण त्या माईक पदार्थात, त्या दृश्यात मीपणात मी गुंतल्यामुळे मला ते कळत नाहीये माझ्याजवळ. तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी म्हणून म्हणतात ना, ते मी आहेच, पण तरी मला ते कळत नाहीये. ते कळून घेण्यासाठी केवळ विचार हे एक साधन आहे. त्यामुळे समर्थ म्हणतात की माया कशी आहे? नाटकी आहे. आपण मुलांच्या बाबतीत विशेषतः म्हणतो ना की पक्का नाटकी आहे, अजिबात लक्ष देऊ नका, खोटं रडेल, आणखीन नंतर मग लक्ष नाही दिलं की गप्प बसेल. मुलांच्या बाबतीत हे आपल्याला नेहमीच माहिती आहे. तसं समर्थ सांगतात की माया आहे फार नाटकी आहे. तिच्याकडे मीपणाने गेलं, मी
आहे म्हणजे माया आहे ना. अरे बाबा तू आहे, सांग तुला काय हवाय. मग आम्ही विषयात रमतो. मग अशा पद्धतीने मी आहे आणि विषय आहेत, मायेत आपण रमत जातो. पण जर का आपण विवेक केला, मी म्हणजे नक्की कोण आहे, हे पदार्थ म्हणजे काय आहे, देह काय आहे, खरं काय आहे, विवेके पाहता देही या ठावचे नाही, असा विवेक जर का करायला लागलो, तर हा देह, या देहातलं जे काय मन बुद्धी वगैरे आपण म्हणतो, कशालाही अस्तित्व नाहीये, काहीही खरं नाहीये. कारण प्रत्येक गोष्ट यातली कधीतरी येते आणि कधीतरी जाते. अगदी मन बुद्धी वगैरे देखील झोपेत लयाला जातात. आपल्याला नेहमी रोज अनुभव आहे आणि रोज अनुभव असून आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. कारण आपल्याला पटत नाही इतका त्या मन बुद्धीवरती वगैरे आपला इतकं प्रेम असतं. ते म्हणजे मी इतकी खात्री असते की ते म्हणजे मी नाही, ही कल्पना नाही आपल्याला सहन होत. एखाद वेळे देह म्हणजे मी नसेन, एखाद वेळे इंद्रिय म्हणजे मी नसेन, पण मी आहे. मी म्हणजे माझी बुद्धी किती तेज आहे, मी ना मठ्ठ आहे, काय करणार मला कळत नाही. सगळ्या बाजूनी हा जो आहे हा अहंकारच आहे. आणि हा सुटता सुटत नाही. खूप प्रयत्न केला तरी तो जात नाही. त्याच्यासाठी उपासना, आणखीन निष्काम कर्म, हे सगळ्याची गरज आहे, विचाराची गरज आहे. हे शेवटचं जे आहे हे विचाराने जातं. म्हणून विवेक हा जर का वापरला तर ह्या देहामध्ये मीपणा म्हणा किंवा मन बुद्धी माहित आहेत, येणारी जाणारी आहेत, हे आपल्याला पटतं. आणि हे पटलेलं जर का आपण सतत बिंबवत राहिलं ना, तर प्रॉब्लेम होत नाही. त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात की थोडे आहे चित्त साह्य झाली. चित्ताचं जर का साह्य मिळालं म्हणजे चित्ताला एकदा पटलं, बुद्धीला एकदा पटलं, बुद्धीला पटलेलं चित्त धरून ठेवतं आणि मग चित्त त्या परमेश्वराला, त्या विचारांना सोडीन असं होतं, घट्ट धरून ठेवतं. असं जेव्हा होतं तेव्हा फार सगळं सोपं होऊन जातं. पण ते होण्यासाठी बुद्धीचा निश्चय लागतो, तो होण्यासाठी विचार लागतो. म्हणून विचार केल्याशिवाय ह्या परमार्थात आपण अंतिम टप्प्याला जाऊ शकत नाही. चित्तशुद्धी, चित्तशांती ह्या आपल्या जो ज्याला आपण मी परमार्थात आहे म्हणतो, मी भक्ती करते वगैरे म्हणतो, हे जे स्थूल मनाने म्हटलं जातं, तर त्यांनी आपण चित्तशुद्धी शांतीपर्यंत पोहोचू शकतो. कुठलं साधन? विचार हेच आहे. वर्म हेची माया माईक, याचा करावा विवेक. विवेक केलिया अनेक एकी मुरे. वर्म सांगतायत की माया आहे ही खरी नाहीये. माईक म्हणजे काय? मायेची. माया म्हणजे काय? जी नाहीये ती. परत माईकचा दुसरा अर्थ मिथ्या. मिथ्या म्हणजे काय? दिसतीये पण खरी नाहीये. म्हणजे काय आहे? खरं म्हणजे जे त्रिकाला बाधित असतं, जे कधीही जात नाही, कायम आहे आहे आणि आहे, असा एकच पदार्थ आहे, तो म्हणजे ब्रह्म. बाकी जगातली, विश्वातली, युनिव्हर्स, प्रत्येक गोष्ट येते आणि जाते. ह्या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, बिग बँग थिअरी वगैरे वगैरे एक एक ज्या थिअरीज आहेत, पार्टिकल्स, त्या सगळ्यातनं अनेक पद्धतीने सृष्टीची उत्पत्ती कशी झाली सांगितलं पाहिजे. सांगतात लोक. याला कारण नक्की सृष्टीची उत्पत्ती कोणी पाहिली आहे? आपण कोणीच पाहिलेली नाहीये. सगळे अंदाज, गणित, आणखीन आपल्याकडे शास्त्र, ह्या पद्धतीने हे सांगण्यात येतं. त्याचा उपयोग परत मागे जाण्यासाठी फक्त आपल्याला होतो. सृष्टी ज्या क्रमाने निर्माण झाली त्या उलट क्रमाने आपण जायचं. पृथ्वी निर्माण झाली, तिच्यावरती औषधी निर्माण झाल्या, म्हणजे वनस्पती निर्माण झाल्या, प्राणी निर्माण झाले. मग प्राणी निर्माण झाले, पंचमहाभूतिक आहेत, वनस्पती निर्माण झाल्या, पृथ्वीतून आल्या, म्हणजे पृथ्वी रूपच आहेत.
कारण जे ज्यातून निर्माण होतंय ते तद्रूप असतं. लाकडाचं टेबल लाकडातून निर्माण झालंय, लाकूड रूपच आहे ना, कायमच ते. पृथ्वी जलातून निर्माण झाली, जलरूप आहे. करत करत मागे जायचं. आकाश ब्रह्मातून निर्माण झालाय, ब्रह्मरूप आहे. ते ब्रह्म मी आहे. इथपर्यंत आपण जाऊन पोचतो. सोहम. आपण प्रत्येक पद्धतीने विचार करत करत तिथपर्यंत जाऊन पोचतो. आणि माईक आहे म्हणजे दिसतेय पण खरी नाही. खरं म्हणजे त्रिकाला बाधित आपण पाहिलं. आणखीन त्याला सत म्हणतात. असत म्हणजे ज्याला अस्तित्वच नाही. अस्तित्वच नाही म्हणजे मग अशी आकाशाचं फुल म्हटलं. दुसरं उदाहरण नेहमी वंध्या स्त्रीचा पुत्र. शक्य आहे का? नाहीतर ती वंध्याच नसती. ही नेहमी उदाहरणं दिली जातात, कारण त्याच्यावरती वाद घालणं शक्यच नाहीये. हे पदार्थ अस्तित्वात नाहीत, त्यांना असत म्हणतात. माईक पदार्थ जग हे असं नाहीये. जग दिसतं आपल्याला, पण सत नाहीये कारण कायम टिकत नाही. असत नाहीये कारण ते दिसतं, म्हणून सत नाही, असत नाही. दोन्हीहून विलक्षण म्हणजे वेगळं आहे. याला मिथ्या असं नाव आहे. त्याला माईक असं म्हणतात. त्याला अनिर्वचनीय असं म्हणतात. ते शास्त्रीय भाषेत सांगते, पण त्याला आपण नेहमी मिथ्या म्हणतो. एक कविता होती लहानपणी आम्हाला, जग हे केवळ माया रडगाणे हे गाऊ नका वगैरे. हे रडगाणं नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. माया आहे म्हणजे स्वरूप तिचं ओळखलं की तिचं सौंदर्य दिसतं आपल्याला, एन्जॉय करता येतं, पण तिच्यात अडकत नाही आपण. मृगजळ सुद्धा किती सुंदर दिसतं, आपण म्हणतो की नाही, अरे ते बघ तिथे मृगजळ आहे बहुतेक, छान दिसतं, आनंद घेऊ शकतो आपण या सगळ्याचा. पण मग त्याच्यात गुंतत नाही. त्याच्यातनं मला किती पाणी मिळेल, तहान लागलीये, स्वच्छ असेल का वगैरे काही आपण विचार करत नाही मृगजळाचा. तसा मग माईक पदार्थांच्या बाबतीत हे मला हवंच, हे मला सुख देईल, त्याची मातब्बरीच वाटत नाही, कारण सुख स्वरूप असा आत्मा मी आहे. सुखाला कुठनं सुख आणणार आहात? साखरेला गोडी आणायला कुठून आणणार? आणखीन काही पदार्थ आणणार का त्याच्यासाठी? तसं असतं हे. म्हणून हा विवेक जो आहे, हा विवेक केल्यानंतर म्हणजे हा इथे आत्मानात्म विवेक झाला. हा आत्मा आहे, त्याच्यात चैतन्य आहे, ते विचार करा, ते म्हणजे मी आहे. बाकी जे आहे तर ते जड आहे, अचेतन आहे, अचेतन माईक आहे. हा विचार झाला आत्मानात्म, जड चेतन विवेक झाला, सारासार विवेक झाला. प्रत्येक गोष्टीतलं सार तत्व जे आहे ते घ्यायचं. सार तत्व म्हणजे काय आहे? अचेतन गोष्ट असली तरी ती आहे ना, म्हणजे सद्रूप आहे ना, मग त्या सत्वरती लक्ष ठेवायचं. आणखी अचेतन जे पंचमहाभूतिक आहे त्यांच्या मोह, त्याचा विचार मनातनं काढायचा, उपयोग करून घ्यायचा. उपयोग अवश्य करून घ्यायचा, कारण देह देखील मायेतलाच आहे ना. घर मायेतलंच आहे, अन्न मायेतलंच आहे, सगळं मायेतलं आहे. तिथे राहून आपल्याला हा विचार करायला लागतो. समुद्रात आहे, समुद्रातनं जर का मला बाहेर पडायचं झालं तर मला एकदम कोणी किनाऱ्यावर नाही आणून बसवत, मला त्या पाण्यातनच यायला लागतं समुद्राच्या. तसं त्या मायेत मी बुडत असले तरी त्या मायेच्या साह्याने, मायेतूनच मला बाहेर यायला लागतं. म्हणून हा विवेक आपल्याला ठेवायला लागतो. त्याच्यासाठी जगामधलं गुंतवणूक आपली काढायला लागते. गुंतायचं नाही त्याच्यात. हे माझं माझं म्हणून कवटाळून बसायचं नाही. आहे उत्तम, नाही उत्तम, जे जसं असेल तसं. प्रयत्न सोडायचे नाहीत, कारण तशी ईश्वराची आज्ञा आहे. आणि पण प्रयत्नांच्या नंतर जे मिळेल ते आनंदाने स्वीकारायचं. मग एवढंच कामाला, तिला का जास्त वगैरे असले विचार तिथे करायचे नसतात. तसे केले की आपण गुंतलेले आहोत, हा त्याचा अर्थ होतो. प्रयत्न पूर्ण करून त्याच्यानंतर जे मिळेल तर त्याचा स्वीकार करणं हे साधकाचं लक्षण आहे, हे समाधानाचं लक्षण आहे.
आणि हे करायला लागतं. म्हणजे मग गुंतवणूक आपली जाते. असा जर का आपण अखंड विवेक करत राहिलो तर ह्या ज्या अनेक गोष्टी आहेत जगातल्या त्या एक परब्रह्म रूप आहेत हे आपल्याला पटतं, हे आपल्याला कळायला लागतं. विवेक केलिया अनेक एकी मुरे, हे सगळं जे आहे अनेक ते एकाच एकमेव अद्वितीय असं जे ब्रह्म आहे तर तद्रूपच आहे हे मला कळतं. ह्याचा मला अनुभव येतो आपण म्हणूया, पण तो अनुभव म्हणजे हे ब्रह्म आहे असं दिसत नाही. हा विवेकाचा बुद्धीच्या निश्चयाचा अनुभव आहे. प्रत्यक्ष अनुभव जेव्हा येतो तर त्यावेळी केवळ आनंदाचा अनुभव येतो. त्यावेळी जग नसतं, झोपेत जसं जग नसतं तसं जग नसतं, पण तरी आनंदाचा अनुभव येतो. म्हणजे आनंद कशावरही अवलंबून नाहीये हे मला कळलेलं असतं तिथे. मग माझ्या आनंदाच्यासाठी मी या जगातल्या गोष्टींकडे कशाला भीक मागायची, विषयांकडे कशाला भीक मागायची. मी आनंद रूप आहे, माझ्याच जवळ आनंद आहे, जगाकडे कशाला जाऊ मी. जोपर्यंत मी जातीये तोपर्यंत मला ते पटलेलं नाहीये. जोपर्यंत मी अपेक्षा करते जगातल्या गोष्टीतनं सुखाची तोपर्यंत मला हे पटलेलं नाहीये. हा त्याचा अर्थ आहे. हा ताळा आहे एक प्रकार. गणिताचा ताळा करतो ना आपण, उत्तर बरोबर आहे की नाही बघायला, तसा हा ताळा आहे की माझं समाधान वाढलंय की नाही, मी किती अडकली आहे, जगातल्या गोष्टींचा माझ्यावर किती परिणाम होतोय, सगळा हा ताळा आहे. हे स्वतःवरती लक्ष ठेवणं आहे. एकी अनेक आटले, त्या एका परब्रह्मात हे सगळे आटले म्हणजे सगळे ब्रह्मरूप आहेत हे निश्चित झालं. तसा अनुभव यायला लागतो. मग एकपण अनेकासावे गेले, मग ते एक पण गेलं. अनेक जसे गेले तसा एक पण गेलं. म्हणजे काय, एक पण गेलं याचा अर्थ एक हा शब्दच मुळात दोन सापेक्ष आहे, द्वैत सापेक्ष आहे. जे खरोखरी एकमेव अद्वितीय आहे त्याला एक म्हणायला तरी कोणी आहे का. तिथे जाणीव सुद्धा नाहीये. जाणीव आली म्हणजे माया आली, द्वैत आली. इथे दुसरेपणाचा गंध सुद्धा नाहीये. त्यामुळे एकपणा देखील गेला. ही पूर्णपणे स्वरूप स्थिती आहे, ही सहज स्थिती आहे. एकपण अनेकासवे गेले, उपरी जे निसंग उरले तेची स्वरूप तुझे. मी ब्रह्म आहे, एक आहे, एकमेव आहे, हा भाव सुद्धा गेला. त्यात नंतर जे उरलं तो एकपणाची जाणीव सुद्धा संपलेली आहे आणि ते तुझं स्वरूप आहे असं समर्थ शिष्याला आता सांगतायत. पण काय आहे, तुझे स्वरूप तुझं चिन्ह कळे, जे ते जया साधने आकळे, ते साधन ऐक सोहळे भोगशी आनंदाचे. हे जे तुझं स्वरूप आहे हे तुला तुझं कळत नाहीये. का नाही कळत आहे? कारण मायेचा निराश झालेला नाहीये. मग ते ज्या साधनाच्या मुळे कळेल ते आता साधन आहे. इथे माया झाली, ब्रह्म झालं. आता त्याच्या प्राप्तीची साधनाच्या बद्दलची पुढल्या समासात ते सांगणार आहे. म्हणून ते साधन जेव्हा तुला कळेल त्यावेळे तू स्वानंदात निमग्न होशील. तेव्हा तुझ्यासाठी आनंदाशिवाय या जगात काहीही राहणार नाही. हे कसं काय कळणार आहे तर मायेचा निराश केल्याने, ब्रह्माचा विचार केल्याने, असं केल्यानेच हे कळणार आहे. पण त्याच्यासाठी मी पूर्ण तुला साधन आता समजावून सांगतो. इति श्री आत्माराम सांगेल पुढे साधन वर्म, जेणे भिन्नत्वाचा भ्रम तुटवणी जाय. पुढे आता साधनाचं वर्म सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात ना, वर्म चुकलिया फेरा पडे. वर्माच्या गोष्टी असतात काही काही. आपल्या
स्वयंपाक बनवताना सुद्धा वर्माच्या गोष्टी असतात की नाही, काही काही बारक्याशा असतात अगदी, ज्या आपल्याला कुठल्याही कुकिंग बुक मध्ये मिळत नसतात. त्या कोणीतरी अनुभवही यांनी सांगायला लागतात आपल्याला. तशा सांगितल्या की मग कळतं. साधे कणिक भिजवायची, किती केवढी मळायला हवी, नुसती थोडीशी भिजवून मळून ठेवून पुरत नाही ती. पोळी जर का मऊ व्हायला हवी असली, फोडणी किती ती तापवायची, किती ब्राऊन करायची, बारीक बारीक गोष्टी असतात. नुसतं आपल्याला सांगून उमजत नाहीत, वर्माच्या गोष्टी असतात. फोडणी पूर्ण मोहरी तडतडली पाहिजे, पूर्ण कच्ची राहिली, फुटली नाही, कडवट लागते. बारीक बारीक गोष्टी वर्माच्या असतात. समर्थ आपल्याला साधनाचं वर्म सांगणार आहेत आता. ते साधन केलं की मी भिन्न आहे, ब्रह्म भिन्न, तू भिन्न, हे जग परस्परांहून भिन्न, हा भ्रम सगळा तुटून जाईल. 5 पद्धतीने सांगितलेलं आहे. जड जडाचा भेद, जड ईश्वराचा भेद, जीव ईश्वराचा भेद वगैरे 5 पद्धतीने भेद सांगितलेले आहेत. हे सगळे भेद जे आहेत हे जगात ठीक आहेत, पण वास्तविक ते भेद नाहीयेत. म्हणून आता पुढे समर्थ 4थ्या समासात साधना सांगतायत. सुरुवातच करतायत ते की जे सकळ साधनांचे सार, जेणे पाविजे पैल पार, जेणे साधने अपार, साधक ते सिद्ध झाले. सरळ विषयाला हात घातलेला आहे. साधनाचं वर्म सांगतोय म्हणतात ना, असं साधन आहे की सगळ्या साधनाचं सार आहे. हे साधन तुला पैल पार घेऊन जाईल, म्हणजे ब्रह्मरूप करून सोडेल. आणि त्याच्या साह्याने आजवर अगणित साधक सिद्ध झाले. सिद्ध झाले म्हणजे जीव ब्रह्मैक्य त्यांचं सिद्ध झाले, सिद्धीला पोचले ते. म्हणजे कोण आपल्याला पोचायचं आहे कुठे, त्या साध्यापर्यंत पोचायचंय. साध्य काय आहे? जीव ब्रह्मैक्य. ते जे ब्रह्म आहे, जे ज्याला आपण मगाशी नित्य प्राप्त म्हटलं, जे नित्य आहे, जे आत्मतत्व आहे. ब्रह्म जेव्हा शरीरात अडकल्यासारखं वाटतं तर तेव्हा त्याला आत्मा म्हणतात. बाहेर जो आत्मा आहे शरीराच्या, त्याला ब्रह्म म्हणतात. म्हणजे काय आहे? एकूण एकच आहे ना. आत्मा इज इक्वल टू ब्रह्म, ब्रह्म इज इक्वल टू आत्मा. दोन्ही एकच आहे. तो जर का ते साध्य आहे, आणखीन ते साध्य शोधणारा साधनाच्या साह्याने, साधन आपल्याला माहितीये, इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला काय, प्रत्येक गोष्टीला आपल्याला साधन लागतं. खणायचं झालं आपल्याला, काहीतरी टोकदार, हे ज्याला पिकाव म्हणतात वगैरे, तर तसं काहीतरी लागतं. पहार लागते कधी, जर का नुसता हे पाडायचं असलं तर त्या त्या गोष्टीला ती साधनं लागतात. विळी असते, सुरी असते, पोळपाट असतं, प्रत्येक गोष्ट साधन आहे. मग ह्याचं साधन काय आहे? त्याच्याच बद्दल विचार आहे आता. त्या प्राप्तीसाठी जे नित्य प्राप्त परब्रह्म आहे, जे माझं स्वरूप आहे, ते मला कळावं म्हणून जे प्रयत्न असतात ती साधनं असतात. आणखीन ती वापरणारा जो आहे तो साधक आहे. समर्थांचा साधक निरूपण समाज जर का पाहिला दासबोधाचा, तर तो साधक किती उच्च दर्जाचा आहे ते आपल्याला कळतं. आपण कोणीही साधना जो करतो, अगदी सुरुवात जरी केलेली असली, रडत खडक कशी तरी एक माळ नाम स्मरण करतोय, तरी त्याला आपण साधक म्हणायला लागतो. समर्थांचा जो तो साधक आहे याच्यात प्रश्नच नाहीये. सुरुवात नेहमी हळूहळू. मला जमत नाही म्हणून कधीही निराश व्हायचं नसतं, तर जमलं पाहिजे म्हणून निश्चयाने आपल्याला पुढे जायला लागतं. पण समर्थांचा जो साधक आहे तो जवळजवळ सिद्धावस्थेला पोचलेला आहे. तेच म्हणतात त्या समासात की दृढते कारणे करी साधन, या नाव साधन. अनुभव येतोय त्याला,
पण तो दृढावलेला नाहीये. जीव ब्रह्मैक्य त्याला कळलेलं आहे, तसा अनुभव आलाय, पण अजून तो कच्चा आहे. अजून त्याची खात्री म्हणजे सहज स्थिती आलेली नाहीये. त्याच्यासाठी तो साधन करतोय. हा समर्थांचा साधक आहे. पण आपण जे साधक आहोत ते आपण प्रयत्न करतोय त्याच्यासाठी. आपण साधकच आहोत, असो जरा कमी दर्जाचे, पण तरी आपण साधकच आहोत. आणखीन आपण प्रयत्न करून म्हणजे साधन वापरून आपण सिद्धावस्थेला पोचायचं आहे. सिद्धावस्था म्हणजे ज्याचं जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य सिद्धीला गेलेलं आहे, ज्याला प्रत्यक्ष मी ब्रह्म आहे हा अनुभव आलेला आहे. अनुभव आलाय म्हणजे एकरूपता झालेली आहे, असा अनुभव वेगळा येणार नाही. आपल्याला काय वाटतं की मला रामाचं दर्शन झालं प्रत्यक्ष, मी पोचले. अजिबात पोचलेली नाहीये. ती केवळ शाबासकी आहे, त्याच्या पलीकडे नाहीये. असे अनुभव साधकाला येतात, पण हे जे अनुभव असतात हे येणारे आणि जाणारे असतात ना. आणि आपण मायेचा व्याख्या पाहिली की जे येतं आणि जातं ते माईक आहे. मग तो जो राम आला तो आला, आणखीन भाव संपल्याबरोबर गेला. भाव तसा देव, भाव तितका देव, तेवढाच वेळ देव. भाव गेल्या गेल्या जातो. भाव बळे आकळे येरवी नाकळे. हे सगळा भावाच्या बळाने आपल्याला तसा अनुभव येऊ शकतो. भाव गेल्या बरोबर तो नाहीसा होतो, म्हणजे तो माईक आहे. कितीही उच्च कोटीचा अनुभव असला तरी जोपर्यंत अनुभव घेणारा वेगळा आहे तोपर्यंत तो माईकच आहे. आपल्याला जरा हे बरं नाही वाटत, मिरवता येत नाही ना, त्यामुळे बरं नाही वाटत, पण हे सत्य आहे. मग आता साधन कुठलं आहे? जे सकळ साधनाचे सार ते हे जाण रे श्रवण, करावे अध्यात्म निरूपण, मनन करिता समाधान निजध्यासे पावती. इथेच समर्थांनी एक साधन सांगतो म्हणतात, पण त्याच्या अंतर्गत बाकीची पण आहे. श्रवण, मनन, निधिध्यासन. या साधनांना अंतरंग साधन म्हणतात. अंतरंग साधन का म्हणतात? कारण इथे आपलं मन, बुद्धी वगैरे त्याच्या साह्याने करायचे असतात. आपण काही साधन शरीराने करतो, अर्थात तिथे मन पाहिजे. त्या ज्ञानाशिवाय त्या मनापासून वगैरे असं जर का केलं नाही तर केवळ शरीराने केलेल्या गोष्टीला काहीही अर्थ राहत नाही. पूजा केली, मन दुसरीकडे आहे, काय उपयोग आहे त्या पूजेचा? काही उपयोग नाही. खरं अंतरंग साधन इथे सांगतात की ते हे जाणरे श्रवण. श्रवणाची व्याख्या जी आहे ना शास्त्रात दिलेली, तर ती ऐकल्यानंतर जीव ब्रह्मैक्यचा निश्चय होईपर्यंत ऐकत राहणं, विचार करत राहणं याला श्रवण म्हणतात. केवळ ऐकणं, केवळ वाचणं ह्याला श्रवण म्हणत नाही. तर ते निश्चयापर्यंत जाणं ह्याला श्रवण पूर्ण होणं म्हणतात. तोपर्यंत सगळा श्रवणाचा भाग आहे. मग मी ऐकतेय, जे ऐकतेय, जे वाचतेय ते स्वतःला लावून घेतेय. स्वतःला लावून घेऊन तसा विचार करतेय, हो हे असं असलं पाहिजे. मग आता विचार करताना नुसतं असलं पाहिजे हा श्रवणाचा भाग झाला, पण हे कसं नक्की असंच आहे, आणखीन याच्यात काहीही खोटं नाहीये, असा जो साधक बाधक सगळा विचार असतो. कोणी म्हणतं द्वैत खरं आहे, द्वैत कसं खरं असेल, श्रुतीत असं सांगितलंय, संतांचा अनुभव आहे वगैरे, ह्या पद्धतीने आपण जेव्हा असा सगळ्या बाजूनी विचार करतो त्याला मनन म्हणतात. साधक बाधक विचार करून निर्णयापर्यंत जाणं याला मनन म्हणायचं साध्या सोप्या भाषेत. आणखीन मनन पण झालं म्हणजे बुद्धीचा निश्चय झाला. मननात आपण खुंटा हलवून बळकट करतो. थोडक्यात खुंटा रोवला. पूर्वी हा विशेषतः जात्याच्या बाबतीत हे करत असत.
जातं आपल्याला माहिती असेल एखाद वेळे, 2 तळी असतात, चित्र तरी पाहिलं असेल. आणि वरचं जे तळं असतं म्हणजे दगड, तर त्याच्यात एक भोक असतं आणि त्या भोकात बसेल असा एक खुंटा लाकडाचा असतो. तो जरा असा ठोकून आत बसवतात. आणखीन नंतर ते ओढायचं असतं, तर त्याच्यामुळे जरा असा हलवून बघतात आधी. पक्का बसलाय की नाही, परत ठोकतात, हलवून बघतात, बळकट करतात, थोडक्यात हलवून खांब रोवतात जमिनीत. तो देखील असाच हलवून परत ठोकून बळकट करतात. मननाने खुंटा हलवून बळकट होतो, पक्क होतं. कारण मननात जरा इकडे तिकडे असा आपण विचार करतो आणि निश्चय करतो. निश्चय झाला म्हणजे आपलं ते विचार पक्का झाला की हो, जीव हा ब्रह्मच आहे, मी ब्रह्म आहे. जे माझं उपास्य दैवत आहे ते ब्रह्मच आहे, श्री गुरु हे ब्रह्मच आहे, हा सगळा माझा निश्चय झाला. मग आता ते जे माझे उपास्य दैवत होतं त्याचा अखंड विचार करणं, नामात सोहमचा विचार करणं, हे जे सगळं आहे ह्याला निज ध्यास म्हणायचा. ध्यास, कुठल्याही गोष्टीचा आपण ध्यास घेतो म्हणजे काय आहे, त्या गोष्टीचा विचार आपल्या मनात सतत राहतो, बॅकग्राऊंडला राहील, बाकी काहीतरी आपण उद्योग करत असताना, पण बॅकग्राऊंडला का होईना तो विचार चालू असतो सतत. निजध्यास आहे. आणखीन परमात्म्याच्या स्वरूपाचा असा ध्यास जेव्हा लागतो ना, त्यावेळे निजध्यासे समाधान पावती. निजध्यासाने ज्याचा आपण ध्यास घेतो शेवटी आपण ते होतो. यू थिंक इट अँड यू बिकम इट. आपण जो विचार करतो तसा आपला स्वभाव बनायला लागतो हळूहळू, आपण ते बनायला लागतो हळूहळू. म्हणून नेहमी चांगल्या गोष्टीचा विचार करावा वगैरे आपल्याला सांगत आलायत ना, यासाठी आहे. निंदा करू नये, कोणाचं हे करू नये, वाईट चिंतू नये. सगळ्याच्या मागे कारण आहे ठीक. आपलं मन बिघडतं, त्यांनी अशुद्ध होतं. शुद्ध मन ठेवायचं तर आपल्याला विचार पण शुद्ध ठेवायला लागतात. म्हणून मनन करतात झाल्यानंतर, तो निश्चय झाल्यावरती निदिध्यासन हे हवंच ते अंतरंग साधन आहे. निश्चय होईपर्यंत करायचं नाही का? करायचं ना. हे सगळं हातात हात घालून जातं की आता माझं श्रवण संपलं, आता मी मनन सुरू करणार, मग आता मनन झाल्यानंतर मी निदिध्यासन सुरू करणार, असं नसतं. हा जो प्रयत्न असतो हा श्रवणाच्या सुरुवातीपासून आपल्याला सगळे हे हातात हात घालून जात असतात. आधी हे नंतर हे असं इथे नाहीये. श्रवणाच्या बरोबरच जे आपण ऐकलंय ते आपल्या जीवनात उतरवायला लागतं. आणखी नाम अखंड घ्या, सांगतात की नाही सगळे संत, त्यालाच निजध्यास म्हणतात. ते जे नाम आहे, आणखीन ज्याचं ते नाम आहे, हे एकरूपच आहेत दोन्ही, आणि तेच परब्रह्म आहे. हा विचार मनात ठेवून निजध्यास म्हणजे अखंड त्याचं स्मरण करायचं, सोहमचं स्मरण करायचं. नाम आणि नामी एकरूप आहेत, तो ब्रह्मरूप आहे, हे अखंड स्मरण करायचं. निज म्हणजे मी स्वतः, निदिध्यास असा शब्द आहे, निजध्यास असा समर्थ वापरतायत. मी आत्मा, त्याचा ध्यास लागलाय. मी एकदा असा ध्यास लागला ना की मग देह तरी वरिचिलीकडे, आपुलिया परी हिंडे परी बैसका न मोडे मानसींची, हे जे माऊली म्हणतात, तर तसा स्थिती होऊन जाते की देह काम करत असतो, पण आपली जी मनाची स्थिती असते, बैठक असते, परब्रह्माचा जो ध्यास लागलेला आहे, मी ब्रह्म आहे ही जी खात्री झालेली आहे, ती कधीही मोडत नाही. मग सहज स्थिती असते ती. म्हणून सार जे आहे ते श्रवण आहे. कारण श्रवण जर का झालं नाही, आपल्याला कळणारच नाही ना काय आहे ते. कशाला दासबोधात 4-5 समास श्रवणाचे घेतल्यात समर्थांनी,
कुठल्या विषयावरती एवढे समास घेतलायत? फक्त श्रवणाच्या बाबतीत इतके समास आहेत, बाकी कुठेही नाहीये. श्रवणाचं एवढं महत्व आहे. यथार्थ श्रवण करणं म्हणजे जे सांगितलंय ते व्यवस्थित ऐकून ते जीवनात उतरवणं. माझ्यासाठी हे सांगतायत, बाकी कोणासाठी नाही. समर्थांनी पढत मूर्खाची लक्षणं माझ्यासाठी सांगितलेली आहेत. मी ऐकते, आणखीन वागत नाही. मी पढत मूर्ख आहे. ऐकून त्याप्रमाणे जर का मी आचरणात आणलं तर मग मी काय म्हणूया, साधक आहे. नाहीतर मी मूर्ख आहे. हा विचार ठेवायचा. आणखीन त्यांनी जे सांगितलंय ते मी माझ्या जीवनात उतरवायचं. जे मी ऐकते त्याचा प्रत्यक्ष अभ्यास करायचा असतो. आणि असं जर का केलं ना तरच हा निजध्यास सार्थक होतो. तरच साधनाचा खरा उपयोग आहे. हे खरं श्रवण जे आहे ते आहे की ह्या पद्धतीने आपल्याला जायला लागतं. मग आणखीन काय करता येतं? संत सज्जन महानुभावी परमार्थ चर्चा करीत जावी, हैगई सर्वथा न करावी ज्ञातेपणे करूनी. संत सज्जन महानुभाव सगळे हे जे आहे ते जीवनमुक्त अर्थाने शब्द आहेत. आपण सज्जन म्हणजे सामान्य ह्याच्यात देखील सज्जन म्हणतो, पण सत जन जे सत रूप झालेले आहेत ते जन म्हणजे सज्जन, हा खरा अर्थ आहे. आपण व्यवहारात जो चांगला वागतो, नीती नियम न्याय यांनी वागतो, त्याला सज्जन म्हणतो. ठीक आहे, तोही सज्जन आहे. पण संत म्हणजे जे संत सतत असणारे. संत असंत दोन शब्द आहेत. असत्य म्हणजे नाशिवंत आणि संत म्हणजे सतत असणारे. सज्जन महान अनुभव ज्यांना आहेत ते महानुभावी. त्या महानुभाव पंथाचा संबंध नाहीये. महान अनुभव ज्यांना आहे म्हणजे ज्यांना जे जीव ब्रह्मैक्य जाणतात असे जे आहेत, अशांशी परमार्थ चर्चा करीत जावी. हैगई सर्वथा न करावी ज्ञातेपणे करू नये. मी एवढं वाचलंय, मला काय माहिती नाही का, मी कशाला यांना विचारायला जाऊ? अशा पद्धतीने अहंकार घेऊन जर का गेलं तर आपला त्याच्यात तोटा होतो. त्यांना काही फरक पडत नाही. ते पोचलेले असतात, त्यांना जे हवं ते मिळालेलं असतं. तोटा होतो तो आपला होतो. मला माहिती आहे, हे मी वाचलेलं आहे, काय मला नवीन सांगणार आहे, अशा ह्याच्यात जर का आपण गेलो त्यांना काय फरक पडणार आहे? आपली दारं बंद होतात त्याच्यात. म्हणून ह्या बाबतीत हैगय करू नये. म्हणून समर्थ सांगतात ना की घेतलेची घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेची करावे. आणखीन एक ओळ आहे काहीतरी, दासबोधातली सोवी येते. सेविलेच सेवावे अन्न, घेतलेची घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेची करावे. त्याला अभ्यास म्हणतात. जसं आपण जेवतो, काल जेवलो म्हणजे आज जेवत नाही असं आहे का? कालचं कशाला, सकाळी जेवलो म्हणजे मी रात्री जेवणार नाहीये का? जेवणार आहे. पाणी प्यायले मगाशी, आता पिणार नाहीये का? नक्की पिणार आहे. मग श्रवण मनन तिथे का मी सोडतीये? श्रवण मनन हे केलेची करावे, ह्याला अभ्यास म्हणतात. आणखीन परमार्थ प्रांतात अभ्यासाशिवाय पर्याय नाही, गती नाही, चॉईस नाही. परत तेच वाचायला लागतं, तोच विचार करायला लागतो. त्याच्याशिवाय तो पक्का होत नाही. मला असे भेटलेले आहेत. आम्ही पदाव केलाय, माहितीये दासबोध. पत्रद्वारा दासबोध अभ्यास चांगला आहे, प्रश्नच नाहीये, मी पण केलेला आहे. पण त्यांनी केवळ तोंडोळख होते, त्याच्या पलीकडे काहीही होत नाही. संपूर्ण दासबोध वाचत राहायला लागतं. सज्जनगडवरती रोज 2 समास वाचायची पद्धत आहे. 20वा झाला की परत पहिल्याला सुरुवात होते. का हे करतात? इतका का वाचायचा? त्याला अभ्यास म्हणतात. कारण प्रत्येक वाचनात आणखीन बारकावे कळतात, आणखीन वेगळं करतात.
हा आत्माराम आता मी आजवर 3-4 वेळा सहज सांगितला असेल. पण दर वेळेस सांगताना त्यातली वेगळी खोली कळते, वेगळे पैलू कळतात, बोलताना कळतात, वाचताना कळतात. म्हणून अभ्यासाची गरज आहे. बाकी कथा कादंबऱ्या आपल्याला वेगळं काही देणार नाहीये. जर पहिल्यांदा वाचतो तर तेच पुढल्या वाचनात जर का परत वाचलं तर तेच आपल्याला कळेल. पण परमार्थ ग्रंथात मात्र वेगवेगळे पैलू उलगडतात, वेगवेगळी खोली आपल्याला कळते. म्हणून वाचलेला ग्रंथ पुन्हा 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 वाचतच राहायला लागतो. त्याला अभ्यास म्हणायचं असतं. 1760 ग्रंथ वाचणं याला अभ्यास नाही म्हणत. भारंभार ग्रंथ वाचणं हे केवळ पांडित्य आहे, तिथे स्वतःला लावायला काही उरत नाही. एक फक्त अगदी म्हणजे मनोबोधासारखा किंवा हरिपाठासारखा एक ग्रंथ जरी घेतला आणि तो जीवनात उतरवला तरी माणूस पहिलं तीराला पोचेल. इतकं सामर्थ्य आहे त्या ग्रंथांमध्ये, कितीही छोटे असले ग्रंथ तरी. एक उपनिषद आहे ना, फक्त त्याच्यात नाममंत्र आहे, बाकी काहीही नाहीये, तरी ते उपनिषद आहे. ब्रह्मापर्यंत घेऊन जाणार आहे. का? त्यातल्या प्रत्येक शब्दाचा विचार करायला लागतो, त्याच्या अर्थाचा विचार करायला लागतो आणि तो विचार करत करत तो मंत्र म्हणायला लागतो. नाममंत्र आपण म्हणतो, हे नाममंत्र देखील असेच त्यांच्या मागचा अर्थ जो आहे तो स्वीकारून तशा पद्धतीने म्हणायला लागतात. आणि आत ठेवायला लागतं की ते ब्रह्म मी आहे, जो नामी आहे, जो परब्रह्म आहे तेच माझंही स्वरूप आहे, हेही आत ठेवायला लागतं. ह्या सगळ्यासह आपल्याला तो अभ्यास करायला लागतो. आणखीन आपल्या साधकांच्या बरोबर आपण आत्मचर्चा करतो, जरूर करतो, त्यांनीही फायदा होतो. पण ज्यांना प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे त्यांच्या बरोबर केलेली चर्चा जास्त फलदायी ठरते. म्हणून समर्थ इथे आपल्याला त्याचं महत्व सांगतायत. संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पथ्ये. संत संगतीचा महिमा आपल्याला माहिती आहे. अनेक गोष्टी आहेत. मी यावेळी गोष्टी काहीही सांगत नाहीये कारण आपल्याला वेळ नाहीये. हा ग्रंथ जो आहे हा आणखीन 4 दिवसात आपल्याला संपवायचा आहे. आपल्याला तेवढा वेळच नाहीये. पण संत संगतीचा महिमा अगाध आहे. कारण संतांच्या संगतीत ते विशेषतः पादसेवन भक्तीसारखे समाज पहा, ज्याच्यात संतांच्या संगतीत काय होतं हे समर्थांनी छान सांगितलेलं आहे. तिथे असताना त्यांनी दुसऱ्या कोणाला केलेला उपदेश किंवा चर्चा ही आपल्याला आपोआप ऐकता येते. त्यांच्या सहवासाचा जो शांती असते त्याचा आपल्याला फायदा होतो. म्हणून अशा लोकांची केलेली चर्चा ही जास्त फलदायी असते. त्यांचे विसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, सदेह सच्चिदानंद का न होवावे ते. त्यांचे सहज उच्चारलेले शब्द सुद्धा वेद प्रमाण असतं त्याला. गजानन महाराजांचा गण गण गणात बोते, पटकन अर्थ लक्षात येणार आहे का? पण ते वेदवाक्यासारखं आहे. त्यांनी सहज अशा संतांनी आपल्याला सहज बोलता बोलता बोलून जातात. आपण लक्ष दिलं तर आपल्याला त्यातनं काही घेता येतं, नाही दिलं तर ते फुकट जातात शब्द, आपल्याला फायदा होत नाही. म्हणून संत संगतीचा महिमा जो आहे तर तो आपण तिथे खरोखरी त्यांच्याकडनं शिकण्यासाठी गेलं तर महिमा आहे, त्यांच्याकडनं आपण स्वीकारत गेलं तर महिमा आहे. पुढे म्हणतात समर्थ की परमार्थ उठाठेवी करिता लाभची आहे तत्वता, दिवसे दिवस शुद्धता वृत्तीस होये नित्य नवी. नीच नवी शब्द इथे म्हणजे नित्य नवी. आपण व्यवहारात नसत्या उठाठेवी वगैरे शब्द वापरतो. हा शब्द व्यवस्थित वापरलेला आहे की परमार्थाच्या बाबतीत विचार अभ्यास अखंड असं जर का केलं
तर त्यांनी फक्त लाभच होणार आहे, त्याच्यातनं कधीही तोटा होणार नाही. नाही कश्चित हे आहे ना, नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीन तात गच्छती म्हणून गीतेत आहे की असं जे कल्याणप्रद आहे म्हणजे परमार्थाच्या मार्गातलं आहे, तर ते कधीही फुकट जाणार नाहीये. ते आपल्या बरोबर पुढल्या जन्मेला पण येणार आहे, कारण ते संस्कार झालेले असतात आणि हे सगळे संस्कार घेऊन आपण पुढे जातो. प्रारब्ध जे असतं तर ते आपल्या हातात नसतं, जे केलेलं असतं त्याचं फळ भोगायला लागतं. त्याच्यात हे आहे की काही कमी असतं, काही अटळ प्रारब्ध असतं, जे कमी स्ट्रेंथचं असतं, तर त्याच्यावरती प्रयत्नांनी मात करता येते. हे सगळं अगदी खरं आहे. म्हणून तर समर्थांचा प्रयत्नांवरती जोर आहे. पण परमार्थाला प्रारब्ध लागू होत नाही. परमार्थाला केवळ प्रयत्न, तिथे प्रारब्ध आड येत नाही, अजिबात येणार नाहीये. म्हणून परमार्थ आपण ज्या पद्धतीने करू त्या पद्धतीने आपल्याला त्याच्यात यश येत आहे की नाही हे कळेल. गीतेमध्येच अर्जुनाने विचारलं होतं ना की एखादा आधीच मेला, पूर्ण व्हायच्या आधी प्रयत्न करतोय, पण त्याच्या आधी त्याचं जीवन संपलं. कांग गतिं कृष्ण गच्छती म्हणून विचारलेलं आहे त्याने. अशाची गती काय होते? त्याच्यावरती भगवंतांनी उत्तर दिलं होतं की शुची नाम श्रीमतांगे हे योग भ्रष्टो विजायते अथवा योगिनामेव कुले जन्मती वगैरे. म्हणजे ज्यांचा खरोखरी मनापासून प्रयत्न असतो, जे जमलं तर बघू आले असतात, ते जसे जायचे त्या गतीला जातील. पण जे खरोखरी जीव ओतून सर्व भावाने प्रयत्न करतात, मनापासून प्रयत्न करतात, असे किती असतात? हजारो, लक्षावधी, कोट्यावधी माणसातला एखादा. अशांना पुढला जन्म परमार्थाला अनुकूल अशा घरात येतो. कट जात नाही त्यांचं. तिथे त्यांना जास्त अनुकूल परिस्थिती मिळून पूर्णत्वाला जातात ते. तिथे प्रारब्ध काम करत नाही. परमार्थाच्या बाबतीत आपण जेवढं करू तेवढं आपल्याला फळ आहे. त्या बाबतीत कुठेही प्रारब्ध मध्ये येणार नाहीये. माझं प्रारब्धच खोटं वगैरे अजिबात नाही, माझे प्रयत्न कमी पडले, हा त्याचं हे आहे. मनात असलं की आपण कुठच्याही लौकिक गोष्टीसाठी किती प्रयत्न करतो, कसं काही करून मिळवतो, तसं परमार्थाच्या बाबतीत आपण करत नाही. मला हवंच आहे असाच आपण इकडे आणत नाही. तो जर का आणला तर आपल्याला येची देही येची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा हे साध्य करणं शक्य असतं. परमार्थ करायला लागला तर तिथे लाभच आहे. दिवसे दिवस शुद्धता वृत्तीस होय नित्य नवी. परमार्थ करताना हळूहळू हळूहळू वृत्ती म्हणजे मन, अंतःकरण शुद्ध होत जातं. त्यातले जे चुकीचे विचार आहेत ते हळूहळू कमी व्हायला लागतात, शांत व्हायला लागतं. तृप्ती, समाधान, शांती, निर्भयता हे सगळं वाढायला लागतं. जर का योग्य मार्गाने परमार्थ आपण करत असलो तर हे सगळं वाढलंच पाहिजे. हा एक ताळा आहे. परमार्थाच्या बाबतीत ताळे असे पुष्कळ आहेत. आपल्याला कोणाला विचारायची गरज नसते की माझी प्रगती किती झाली आहे म्हणून. ती आपली आपल्याला कळू शकते. आणि त्याच्यामध्ये ह्या गोष्टी असतात. चलबिचल किती होतीये, किती शांती वाढली आहे, किती माझं भीती कमी झाली आहे, या सगळ्या गोष्टींवरनं आपल्याला कळतं ते. आणखीन दिवसेदिवस शुद्धता वृत्तीस होय नित्य नवी. वृत्ती हळूहळू शुद्ध होत जाते, शांत होत जाते. श्रवण आणि मनन या ऐसे नाही साधन, म्हणून हे नित्य नूतन केले पाहिजे. परत समर्थ इथे सांगतायत आपल्याला. किती वेळा सांगितलं मगासपासनं श्रवण आणि मनन करावं म्हणून. श्रवण आणि मनन पुढे निधिध्यासन आपण स्वीकारायचं,
त्याला अध्याहार म्हणतात. जेव्हा हे 3 साधनं बरोबर नेहमी म्हटली जातात, त्यातलं एक जरी म्हटलं, श्रवण जरी म्हटलं, तरी त्याच्याबरोबर मनन आणि निधिध्यासने स्वीकारायचं असतं. याच्यासारखं साधन नाहीये दुसरं. म्हणून आज केलं उद्या नाही अशा पद्धतीने चालत नाही. हे नित्य नूतन केले पाहिजे. आजच सुरुवात केली तेवढाच निश्चय उद्या पण पाहिजे, टिकायला हवा, परवा तसाच टिकायला हवा. नियमितपणे तेवढं साधन झालंच पाहिजे. मी विसरता कामा नाहीये. तुझं विस्मरण झालं तर माझा जीव तुटतोय अशा पद्धतीने जे गोपिकांचं होतं, जे तुकाराम महाराजांचं होतं, जे ज्ञानदेवांचं होतं, सगळ्या संतांचं असं होतं, तशी अवस्था हळूहळू व्हायला पाहिजे की त्याचं विस्मरण होऊन देता कामा नये. त्यांचं विस्मरण झालं म्हणजे आपण बुडतो थोडक्यात. अखंड ते स्मरण पाहिजे, अखंड तिथे वृत्ती पाहिजे. या ना त्या कारणाने त्यांचं स्मरण झालं पाहिजे. निळा रंग दिसला, रामाचा रंग निळा आहे. का निळा आहे? जे ढग असतात ते कसा वर्षाव करतात, काळे ढग, तसा तो काळा सावळा जो राम आहे तो कृपेचा वर्षाव करतो, आनंदाचा वर्षाव करतो. ढग पाहिले, निळा रंग पाहिला, त्याची आठवण झाली. अशा याने त्याची आठवण जेव्हा तेव्हा यायला पाहिजे. त्याला विसरून उपयोग नाही. नित्य नूतन साधन जे आहे ना, ते असं कुठच्याही माध्यमातनं, कुठच्याही गोष्टीतनं आपण त्याच्यापर्यंत पोचणं हे साधन असतं. आणि अशी साधनं जर का आपण करायला लागलो तर आपल्याला तिथपर्यंत पोचायला, तसा अनुभव यायला वेळ लागणार नाहीये. पण ही मनापासून करायला लागतात, श्रद्धेने करायला लागतात. ते तपश्चर्येला विटून चालत नाही, कंटाळा करून चालत नाही. किती तेच 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 हे चालत नाही. मग त्यातला आनंद घ्यायला आपण शिकतो. नाम एकच काय घ्यायचं? त्या नामात किती आनंद आहे. ते कोणाचं नाम आहे? ते ब्रह्माचं नाव आहे. मग ब्रह्म आनंद रूप आहे, मलाही तो आनंद मिळायला लागतो. हे हळूहळू होत जातं. म्हणून ते नित्य नूतन करायला लागतं. इथे 4थ्या समासातले पहिले 5 ओव्या संपलेल्या आहेत. थांबूया आपण आज. हरिओम. हरिओम ताई, कसा वेळ जातो ते कळत नाही हो. इतकं रसाळ ओघवती, सुंदर वाणी आहे. मला तर असं जाणवतं का दही भात माऊली खाऊ घालते, पण ते दही भात खाऊ घालताना तुम्ही कसं खाऊ घालता की त्याच्यावर थोडंसं साय घालता, थोडं किंचित मीठ लावता, बाजूला सांडगा ठेवता, थोडंसं मेथकूट दह्यात कालवून ठेवतात, आणि तशी माऊली जसं ती खाऊ घालते ना, तसं तुम्ही आमच्या मुखात तो प्रसाद खाऊ घालतात. अगदी असं वाटतं हा तास संपूच नाही. खूप सुंदर न्हावून निघतो या भक्तिरसात. दंडवत प्रणाम माऊली. उद्या पुन्हा भेटूया 4 वाजता. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.